संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विराणीतील या अत्यंत सुंदर ओळी आहेत। याचा भावार्थ खालीलप्रमाणे आहे। ओळींचा शब्दशः अर्थ आज सोनियाचा दिनू। आजचा दिवस सोन्यासारखा अत्यंत मंगलमयी आणि मौल्यवान आहे। वर्ष अमृताचा घनू। आज अमृताचा वर्षाव करणारा ढग बरसत आहे। भावार्थ आणि आध्यात्मिक पैलू या ओळींमधून माऊलींनी भेटीचा आनंद व्यक्त केला आहे। जेव्हा एखादा भक्त किंवा साधक आपल्या आराध्याच्या परमात्म्याच्या दर्शनाची ओढ लागून बसलेला असतो आणि शेवटी जेव्हा ते दर्शन घडते तेव्हाची त्याची अवस्था यात मांडली आहे। 1. परमानंदाची अनुभूती। सोन्याचा दिवस उगवणे म्हणजे केवळ सूर्योदय होणे नव्हे, तर आयुष्यातील अंधार दूर होऊन भाग्याचा उदय होणे। विठ्ठलाच्या दर्शनाने किंवा सद्गुरूंच्या कृपेने साधकाच्या जीवनात जो आनंद निर्माण झाला आहे तो सोन्यासारखा शुद्ध आणि तेजस्वी आहे। 2. तृप्तीचा वर्षाव। अमृताचा घनू म्हणजे केवळ पाऊस नव्हे तर ईश्वरीय प्रेमाचा वर्षाव। ज्याप्रमाणे पावसाने तहानलेली जमीन तृप्त होते त्याचप्रमाणे ईश्वराच्या दर्शनाने भक्ताचे मन, आत्मा आणि जीवन तृप्त झाले आहे। हे सुख कधीही न संपणारे अमर आहे, म्हणून त्याला अमृताची उपमा दिली आहे। 3. कृतकृत्य भावना। माऊलींना असे म्हणायचे आहे की आजवरची सर्व प्रतीक्षा संपली आहे। पांडुरंगाच्या भेटीमुळे आजचा काळ कृतार्थ झाला आहे आणि चराचरात फक्त आनंदच भरून राहिला आहे। थोडक्यात सांगायचे तर जेव्हा आपल्याला अपेक्षित असलेले परमसुख किंवा ध्येय प्राप्त होते आणि मन आनंदाने न्हाऊन निघते तेव्हा आपण म्हणतो आजचा दिवस सोन्याचा आहे आणि आज जणू अमृताचा वर्षाव होत आहे। ही ओळ आनंदाच्या अत्युच्च शिखराचे वर्णन करते। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ व आजच्या काळातील अभंगाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओमध्ये आपणास ऐकावयास मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।